गुड मॉर्निंग गाईज. आपल्याला बघायचं आता ॲक्च्युली आपल्या सिलेबस मध्ये आहे फंक्शनल पिन डायग्राम. तर आपण दोन्ही पण बघूयात. अगोदर काय जाणून घेऊ, अगोदर आपली पिन डायग्राम बघूयात आणि नंतर फंक्शनल पिन डायग्राम. म्हणजे याच्यामध्ये फंक्शनल पिन डायग्राममध्ये पिन नंबर लक्षात ठेवायची काही गरज नाही आहे. ओके. आणि पिन डायग्राममध्ये सगळं म्हणजे जर आपण पिन डायग्राम लक्षात ठेवली तर फंक्शनल पिन डायग्राम आपल्याला सहजच लक्षात राहील. राईट. ठीक आहे. तर आता 8255चे आपल्याला पिन कॉन्फिगरेशन बघायचं आहे, म्हणजे पिन डायग्राम बघूयात. द पिन कॉन्फिगरेशन ऑफ 8255 प्रोग्रामेबल पेरिफेरल इंटरफेस इज शोन इन फिगर. हे डायग्राम आहे. तर बघा, इट इज द 40 पिन आय सी, 40 पिनची आय सी आहे 8255. तर याचं बघूया आपण लेफ्ट साईडकडनं. पिन नंबर 1 दॅट इज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 लेफ्ट साईडला आहे. नंतर खालनं म्हणजे नंतर आपण कसं जसं पिन डायग्राम म्हणजे आपण पिन बघतो पिन नंबर, तर अगदी तसं ह्याच्यामध्ये हे आहे. तर नंतर बघा खालनं वर 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 आणि 40 पिनची आय सी. ओके. तर आता पिन नंबर 1ला आहे PA3, नंतर पिन नंबर 2ला आहे PA2, नंतर पिन नंबर 3ला आहे PA1, नंतर पिन नंबर 4ला आहे PA0, पिन नंबर 5ला आहे RD बार, नंतर पिन नंबर 6ला आहे CS बार, पिन नंबर 7ला आहे ग्राउंड, नंतर पिन नंबर 8ला आहे A1, नंतर पिन नंबर 9ला आहे A0, नंतर पिन नंबर 10ला आहे PC7, नंतर पिन नंबर 11ला आहे PC6, नंतर पिन नंबर 12ला आहे PC5, नंतर पिन नंबर 13ला आहे PC4, नंतर पिन नंबर 14ला आहे PC0, नंतर पिन नंबर 15ला आहे PC1, नंतर पिन नंबर 16ला आहे PC2, नंतर पिन नंबर 17ला आहे PC3, नंतर पिन नंबर 18ला आहे PB0, पिन नंबर 19ला आहे PB1 आणि पिन नंबर 20ला आहे PB2, नंतर पिन नंबर 21ला आहे PB3, नंतर 22ला आहे PB4, 23ला आहे PB5, नंतर 24ला आहे PB6, 25ला आहे PB7, 27ला आहे 26ला आहे VCC, 27ला आहे D7, 28ला D6, 29ला D5, 30ला D4, 31ला D3, 32ला D2, 33ला D1, 34ला D0, नंतर 35ला रिसेट, 36ला राईट बार WR बार, 37ला PA7, 38ला PA6, नंतर 39ला PA5 आणि नंतर 40ला PA4 असं आहे. तर ॲक्च्युली ग्राउंड कितीला आहे 26ला VCC आहे आणि 7 नंबरला ग्राउंड आहे. ओके. तर बघू आता काय PA0 आणि PA7चं जे फुल फॉर्म आहे ते काय ते बघा. PA0 टू PA7 हे इनपुट आउटपुट पोर्ट याला बोलतात, पोर्ट A पिन्स. नंतर PB0 टू PB7 इनपुट आउटपुट आहे. नंतर हे आहे पोर्ट B पिन्स. नंतर PC0 टू PC7 हे इनपुट आउटपुट आहे, हे आहे पोर्ट C पिन्स. नंतर D0 टू D7 इनपुट आउटपुट आहे, डेटा पिन्स. नंतर रिसेट आहे इनपुट, दॅट इज रिसेट इनपुट. RD बार आहे इनपुट, दॅट इज रीड इनपुट. नंतर WR बार आहे इनपुट, दॅट इज राईट इनपुट. नंतर A0 A1 आहे इनपुट, दॅट इज ॲड्रेस पिन. नंतर CS बार 1 आहे चिप सिलेक्ट. नंतर ग्राउंड आणि VCC इनपुट आहे, म्हणजे VCC आहे 5 व्होल्ट, VCC आणि ग्राउंड आणि सप्लाय आणि ग्राउंड. ओके. तर आता 1 बाय 1 पिनचं डिस्क्रिप्शन बघूयात आता आपण. तर याच्यामध्ये बघा D0 टू D7 काय आहे, तर त्याला बोलतात डेटा बस. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, these are 8 bit bidirectional data bus lines connected to the system bus. म्हणजे हे जे 8 bit डेटा लाईन्स आहे बायडायरेक्शनल, हे कशाला कनेक्ट केलं असतं, सिस्टम बसला. म्हणजे 8085चे जे म्हणजे ते डेटा बस आहे
म्हणजे AD0 to AD7 याच्या डेटा बसला कनेक्ट केलेलं असतं. ओके. फॉर डेटा ट्रान्सफर बिटवीन 8085 अँड 8255 म्हणजे डेटा ट्रान्सफर 8055 आणि 8255 मध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी. ओके. दीज डेटा लाईन्स आर यूज टू सेंड कंट्रोल वर्ड डेटा टू इनिशियलाइज 8255. ह्या ज्या डेटा लाईन्स आहेत, मायक्रो कंट्रोलर काय करतं, त्या डेटा लाईन थ्रू बीट पाठवतं, कंट्रोल बीट पाठवतं कोणाला, कंट्रोलवर रजिस्टरमध्ये. कशाला, कंट्रोलवर रजिस्टर इनिशियलाइज करण्यासाठी. म्हणजे कोणतं मोड सिलेक्ट करायचं, काय करायचं, हे कसं स्टेटस काय, असं हे सगळं. ओके. कोणतं पोर्ट सिलेक्ट करणं वगैरे वगैरे. राईट. पहिल्यांदा काय करतं मायक्रो प्रोसेसर, ह्या जी लाईन आहे डेटा लाईन हे D0 to D7 त्याच्या थ्रू डेटा बीट पाठवतं कुठं, कंट्रोल वर्ड रजिस्टरमध्ये. त्यालाच आपण कंट्रोल वर्ड डेटा बोलूयात. राईट. म्हणजे 8255ला इनिशियलाइज करण्यासाठी. म्हणजे इनिशियलाइज करण्यासाठी म्हणजे काय, कोणतं ऑपरेटिंग मोडमध्ये काम करायचं आहे, कोणतं पोर्ट सिलेक्ट करायचं याच्यासाठी. ओके. नंतर सेंड डेटा अँड रीड डेटा एक्स्ट्रा म्हणजे हे काय म्हणजे एक्सेट्रा. म्हणजे काय काय करतं की ह्या लाईन थ्रू काय काय केलं जातं, म्हणजे दीज डेटा लाईन्स आर यूज टू सेंड कंट्रोल वर्ड डेटा टू इनिशियलाइज 8255. नंतर सेंड डेटा आणि रीड डेटा एक्सेट्रा असं. राईट. हे झाल्यानंतर आता नंतरची पिन आहे CS बार. तर CS बार म्हणजे काय, चिप सिलेक्ट. तर चिप सिलेक्ट काय, दिस इज ॲन ॲक्टिव्ह लो इनपुट बार म्हणजे ॲक्टिव्ह लो. दिस इज ॲन ॲक्टिव्ह लो इनपुट सिग्नल यूज टू सिलेक्ट 8255 IC. राईट. हे यूज टू सिलेक्ट 8255 IC. राईट. इफ CS bar is equal to 0, काय, if CS bar is equal to 0 then 8255 will get selected. Clear. जे if CS bar is equal to 0 then 8255 will get selected and takes part in data transfer from to 8085. Otherwise 8255 will be in deactivate state. म्हणजे CS बार जर 1 असेल तर 8255 हा डिसेबल असणार आहे. क्लिअर. आणि CS बार जर 1 आलं म्हणजे ही IC काय होणार, एनेबल होणार. आणि एनेबल म्हणजे मग ती कशाकडनं, 8255 कडनं डेटा ट्रान्सफर त्याच्याकडे ट्रान्सफर डेटा करू शकतो कारण, किंवा त्याच्याकडनं रिसीव करू शकतो जेव्हा ही एनेबल असेल, जेव्हा CS बार काय असेल 1 असेल, कारण ॲक्टिव्ह लो. क्लिअर. ओके. देन नंतर आहे RD बार. RD बार म्हणजे काय, रीड. मग दिस इज ॲन ॲक्टिव्ह लो इनपुट सिग्नल यूज इन कोऑर्डिनेशन विथ अदर सिग्नल्स टू सेंड डेटा टू CPU थ्रू डेटा लाईन्स. क्लिअर. म्हणजे RD बार काय करतं, हे ॲक्टिव्ह लो इनपुट आहे. मग हे कशासाठी, इट इज यूज इन कोऑर्डिनेशन विथ द सिग्नल टू सेंड डेटा टू CPU थ्रू डेटा लाईन. म्हणजे हे काय करतं RD बार, म्हणजे जे कंट्रोल सिग्नल आहेत त्या कोऑर्डिनेशन म्हणजे ते वापरून ते काय केलं जातं ह्याच्या थ्रू. म्हणजे हे जे कंट्रोल सिग्नल आहे, हे कंट्रोल सिग्नल जर मिळालं, द इनपुट सिग्नल यूज टू कोऑर्डिनेशन विथ अदर सिग्नल. म्हणजे दुसरे पण सिग्नल असतात कोऑर्डिनेशन, ह्याच्या कोऑर्डिनेशनमध्ये. मग हे काय केलं जातं, टू सेंड डेटा टू CPU म्हणजे मायक्रो प्रोसेसर. इथं लक्षात ठेवायचं, CPU म्हणजे मायक्रो प्रोसेसर 8085. कारण त्याची डेफिनेशन आहे CPU ऑन अ सिंगल चिप इट कॉल्ड मायक्रो प्रोसेसर. म्हणून इथं एकतर मायक्रो प्रोसेसर वापरू शकतं, काही बुकमध्ये मायक्रो प्रोसेसरला CPU म्हणून मेन्शन केलेलं आहे, त्यामुळं घाबरून नाही राहील. ओके. टू सेंड डेटा टू CPU थ्रू डेटा लाईन. मग हे रीड जर ऑपरेशन, रीड जर ॲक्टिव्ह आलं त्या पिनला तर काय केलं जातं, मायक्रो प्रोसेसर ते 8255 कडचा डेटा रीड करतो थोडक्यात. ओके. नंतर आहे WR बार. WR बार काय, राईट. म्हणजे दिस इज ॲन ॲक्टिव्ह लो इनपुट सिग्नल यूज इन कोऑर्डिनेशन विथ अदर सिग्नल्स टू राईट डेटा टू 8255. म्हणजे हे काय करतं, राईट जे सिग्नल आहे तो ॲक्टिव्ह लो इनपुट सिग्नल आहे आणि अदर सिग्नल ज्याच्या कोऑर्डिनेशन हे काय केलं जातं वापरून डेटा राईट केला जातो कुठं, 8255. राईट. मग डेटा ऑन D0 to D7 डेटा लाईन विल बी ट्रान्सफर्ड
टू सिलेक्टेड पार्ट ऑफ 8255 म्हणजे जे डेटा आहे कुठून 8085 कडनं मिळणार राईट करायचं म्हणजे ते काय केलं जातं D0 टू D लाईन D7 लाईन डेटा लाईन थ्रू येतं आणि ते ट्रान्सफर कुठे केलं जातं म्हणजे जे 825 जे सिलेक्टेड पार्ट आहे सिलेक्टेड मेमरी त्या पार्ट ओके. तर याच्यानंतर आहे A0 आणि A1 काय तर याला बोलतं ॲड्रेस लाईन्स क्लिअर. मग ॲड्रेस लाईन काय these are input active high address lines used to distinguish different parts of 8255 such as port A, port B, port C. आता A0 आणि A1 आहे ना याला काय बोलतात हे ॲक्टिव्ह हाय ॲड्रेस लाईन्स आहेत म्हणजे हे काय डिस्टिंग्विश करतात म्हणजे वेगवेगळे पार्ट डिपेंड कोणकोणते पोर्ट ए पोर्ट बी पोर्ट सी म्हणजे याचा जे ॲड्रेस आहे ते इंडिकेट करते. नंतर कंट्रोल रजिस्टर नंतर these lines are internally used by 8255 to generate addresses as follow म्हणजे हे जे हे जे लाईन्स आहेत ते 8085 इंटरनली कनेक्टेड केलेलं असतं मायक्रोप्रोसेसरच्या ॲड्रेस लाईन. मग ते ॲड्रेस कसं जनरेट करतं बघा A0 आणि A1 राईट साईडला A0 लिहिला आणि A1 नंतर जर त्याचा 00 ॲड्रेस आला तर कोणता पोर्ट सिलेक्ट होता सिलेक्टेड पोर्ट ए आणि 01 आला तर पोर्ट बी आणि 10 आला तर पोर्ट सी आणि 11 आला तर कंट्रोल रजिस्टर क्लिअर असं आहे. नंतरची पिन आहे नंतरचा फंक्शन आहे रिसेट. तर रिसेटचं कसं आहे बघा तर रिसेट आहे रिसेट म्हणजे काय दिस इज अन ॲक्टिव्ह हाय इनपुट सिग्नल यूज टू रिसेट 8255 when 8255 is reset it clears the control word register and all ports are set to input mode. Generally reset out of 8255 reset out of 8085 is connected to the reset of 8255 म्हणजे रिसेट आउट जो पिन आहे तर मायक्रो प्रोसेसरच्या म्हणजे रिसेट आउट जी पिन आहे मायक्रो प्रोसेसरची त्याला हे रिसेट जे रिसेट आहे कशाचं 8255चं ते कनेक्ट केलं जातं आणि ती जर रिसेट आउट तिकडनं मिळालं आणि ह्या पिनला जर मिळालं 8255च्या तर काय होतं तर मायक्रो 8255 जे इनिशियलाइज होतं म्हणजे काय त्याच्यामध्ये रिसेट होतं सगळं जे कंट्रोल वर्ड रजिस्टर आहे सगळं काय होतं म्हणजे इनिशियलाइज होतं म्हणजे 0 होतं म्हणजे इनिशियलाइज करून टाकतं म्हणजे रिसेट होऊन जातं म्हणजे क्लिअर होऊन जातं. क्लिअर झाल्यानंतर आणि सगळे जे पोर्ट आहेत पोर्ट ए पोर्ट बी सी ॲज इनपुट मोडमध्ये ते जनरली काम करतात म्हणजे जनरली येऊन जातात जोपर्यंत आपण नंतर कंट्रोलवर देत नाही तोपर्यंत. फक्त रिसेट म्हणजे काय हे 8085च्या रिसेट आउटला दिलेलं असतं आणि रिसेट आउट जर मायक्रो प्रोसेसरने त्या लाईन थ्रू इकडं सिग्नल दिला तर रिसेट इन मिळालं की काय होतं 8255 रिसेट होतं म्हणजे कंट्रोलर रजिस्टर त्याचा क्लिअर होतं आणि सगळे पोर्ट ॲज अ इनपुट मोडमधून काम करायला लागतात ओके काम करण्यासाठी तयार होतात ओके ठीक आहे. नंतर A0 PA0 टू PA7 काय PA0 टू PA7 आता याच्यामध्ये बघा पोर्ट ए पिन 0 to 7 क्लिअर म्हणजे काय पोर्ट ए आहे आणि पोर्ट ए दॅट इज PA0 टू PA7 म्हणजे पोर्ट ए पिन आणि पोर्ट ए पिन म्हणजे पिन 0 टू पिन 7 आहे राईट. मग याच्याचा अर्थ काय दीज आर द 8-bit बायडायरेक्शनल इनपुट आउटपुट पिन यूज टू सेंड डेटा टू पेरिफेरल और टू रीड डेटा फ्रॉम पेरिफेरल म्हणजे हे PA0 टू PA7 कशासाठी वापरलं असतं ही इट इज अ 8-bit बायडायरेक्शनल IO पिन 8-bit बायडायरेक्शनल IO पिन आहे यूज टू सेंड डेटा टू पेरिफेरल म्हणजे हे कशासाठी पेरिफेरलला डेटा पाठवण्यासाठी और टू रीड डेटा फ्रॉम पेरिफेरल म्हणजे इंटर कम्युनिकेशन करण्यासाठी म्हणजे जे पेरिफेरल डिव्हाइस आहे IO डिव्हाइस त्याचा डेटा 8055कडे पाठवण्यासाठी आणि 8055चा डेटा तिकडे पाठवण्यासाठी म्हणजे रीड राईट करण्यासाठी क्लिअर. द कंटेंट आर ट्रान्सफर टू फ्रॉम पोर्ट ए म्हणजे हे जे कंटेंट म्हणजे जे कंटेंट आहे ते कशासाठी म्हणजे पोर्ट ए ट्रान्सफर करतं फ्रॉम किंवा टू म्हणजे पोर्ट ए
कोणाकडनं 8255कडनं येतं, म्हणजे 8255 जे आहे त्याच्याकडे ट्रान्सफर केलं जातं. कोणाकडनं IO डिव्हाइसकडनं, पेरिफेरलकडनं, किंवा 8255कडनं IO डिव्हाइसकडे ट्रान्सफर केलं जातं, दॅट इज पेरिफेरलकडे. ओके, म्हणजे पोर्ट ए. क्लिअर. नंतर पोर्ट बी. मग पोर्ट बी कशासाठी? पोर्ट बी पिन्स, दॅट इज पिन नंबर 0 to 7, दॅट इज PB0 to PB7 आहे. पोर्ट बी पिन्स आहे 0 to 7. These are 8-bit bidirectional IO pins used same as PS0 to PS7, राईट. नंतर जसं आपण पोर्ट ए वापरतो ना, तसंच याचं फंक्शनिंग आहे. These are 8-bit bidirectional IO pins used as a same of, म्हणजे PS0 जसं वापर PS0 PS7 तसंच PB0 PB7चं फंक्शनिंग आहे, राईट. नंतर आहे PC0 to PC7. आता PC0 to PC7 काय आहे? पोर्ट सी पिन 0 to 7. These are 8-bit bidirectional IO pins. हे पण 8-bit bidirectional IO pins आहे. These lines are divided in 2 sections. 2 सेक्शनमध्ये ह्या लाईन डिवाइड केलेल्या आहेत. ते कोणकोणते आहे? PC0 to PC3 आणि PC4 to PC7. म्हणजे PC0 to PC3 दॅट इज पोर्ट सी लोअर, आणि PC4 to PC7 दॅट इज पोर्ट सी अप्पर. असं हे 2 सेक्शनमध्ये डिवाइड होतं. These 2 sections can be individually used to load, transfer 4 bit of data from 2 separate ports. Port C section, that is port C upper port C and lower port C. म्हणजे काय होतं? आता त्याचे 2 सेक्शनमध्ये भाग झाले, म्हणजे PC0 to PC3 आणि PC4 to PC7. आणि जे 2 सेक्शन आहे ते इंडिव्हिज्युअली डिवाइड होतात. कशासाठी? म्हणजे लोड किंवा डेटा ट्रान्सफर करण्यास. किती? 4 बिट ऑफ डेटा. म्हणजे 2 सेक्शन, म्हणजे फ्रॉम 2 सेपरेट पोर्ट्स, म्हणजे 2 सेपरेट पोर्ट डिवाइसचा 4 बिटचे, दॅट इज पोर्ट सी सेक्शन. म्हणजे दॅट इज अप्पर पोर्ट सी आणि लोअर पोर्ट सी. असं क्लिअर. आता याच्यामध्ये नंतर बघूया आपण की ॲड्रेस लाईन्स, म्हणजे जे ॲड्रेस आहे, म्हणजे त्याला आपण ॲड्रेस सिलेक्शनसाठी बोलतो आपण. आणि नंतर RD बार, WR बार आणि चिप सिलेक्ट याचं फंक्शनिंग काय काय होतं याचं आपल्याला टेबल दिलं आहे. म्हणजे काय? पोर्ट अँड रजिस्टर सिलेक्ट सिग्नल समरी. तर याच्यामध्ये बघा, पहिलं CS बार, नंतर WR बार, RD बार, A0 A1. आता A0 A1चा ॲड्रेस जर 00 असेल, RD बार जर 0 असेल आणि WR बार 1 असेल आणि CS बार जर 0 असेल, तर याच्यामध्ये काय होतं? तर याच्यामध्ये होतं इनपुट रीड ऑपरेशन होतं. इनपुट्स म्हणजे सगळे जे इनपुटचे आहेत, रीड ऑपरेशन म्हणजे कोणाचं रीड ऑपरेशन, म्हणजे पेरिफेरलकडनं डेटा रीड केला जातो. कोण करतं? 8255. ओके, म्हणजे पोर्ट ए टू डेटा बस. म्हणजे त्याचं म्हणजे काय होतं? कोणतं ऑपरेशन? पोर्ट ए टू डेटा बस. म्हणजे जे पोर्ट ए आहे तो डेटा बस, म्हणजे पोर्ट एचा जो डेटा आहे तो अवेलेबल होतो डेटा बसला. क्लिअर. ठीक आहे. नंतर ॲड्रेस जर असेल 01 आणि RD बार जर 0 असेल आणि WR बार जर 1 असेल आणि CS बार जर 0 असेल, तर कोणतं सी म्हणजे पोर्ट बी सिलेक्ट होतो आणि ते पोर्ट बीसाठी डेटा बस हे अवेलेबल होतं. जेव्हा 01 हा ॲड्रेस असेल A0 आणि A1चा. क्लिअर. नंतर 10 जर ॲड्रेस असेल आणि RD बार 0 असेल, WR बार जर 1 असेल आणि CS बार जर 0 असेल, तर पोर्ट सी साठी जे डेटा बस आहे ते अवेलेबल होते. राईट. म्हणजे डेटा बस तर पोर्ट सीसाठी अवेलेबल होते. कशाला? म्हणजे रीड करायचे डेटा. इनपुट दिलं ना आपण, रीड म्हणजे कोण करतं? पेरिफेरलकडनं 8255 डेटा रीड करण्याचं काम करतं. आर यू गेटिंग माय पॉईंट? ओके. पोर्ट सी टू डेटा बस, म्हणजे जे डेटा बस काय होतं? अवेलेबल होतं पोर्ट सीचं डेटा ट्रान्सफर करण्यासाठी, म्हणजे रीड करण्यासाठी. कोणाकडनं? पेरिफेरल डिव्हाइसकडनं. ओके. नंतर बघूया ॲड्रेस. पुन्हा 00 ॲड्रेस दिला, नंतर RD बार 1 आणि WR बार 0 आणि CS बार जर 0 असेल, आता आउटपुट म्हणजे राईट ऑपरेशन कोणतं? पेरिफेरलला, म्हणजे कुठं होतं? डेटा बस टू पोर्ट ए, म्हणजे
आता अगोदर काय होतं, पोर्ट ए टू डेटा बसला हे जातं. म्हणजे सांगायचं म्हणजे अगोदरचे इनपुट ऑपरेशन म्हणजे डेटा कसा ट्रान्सफर होतो, पोर्ट ए कोणाचं 825 होतं तर डेटा बस कोणाच्या डेटा बस आपल्या 8255चा. क्लिअर. आणि आता याच्यामध्ये आउट ऑपरेशनमध्ये डेटा बस टू पोर्ट एला जातं. म्हणजे पोर्ट एला कुठं कनेक्ट असणार आहे ते IO डिव्हाइसला, राईट. आणि नंतर जर 01 ॲड्रेस असेल, RD बार जर 1 असेल, WR बार 0 असेल, CS बार 0 असेल, डेटा कसा ट्रान्सफर होतो, इट इज अ राईट ऑपरेशन, राईट. काय डेटा बस टू पोर्ट बी कळलं. आणि मग अशी पोर्ट ए, पोर्ट बी, पोर्ट सी टू डेटा बस असं होतं. हे त्याच्या थ्रू म्हणजे तिकडचा डेटा इकडे रीड केला जातो पोर्ट ए, आणि इकडे काय केलं जातं, डेटा बस कोणाचा 8255 आणि पोर्ट एला म्हणजे पोर्ट ए, पोर्ट बी, पोर्ट सी कशासाठी अवेलेबल आहे, हे पेरिफेरलसाठी अवेलेबल आहे, राईट. मग ते डेटा बस टू पोर्ट बी कडनं डेटा ट्रान्सफर होतो, राईट. नंतर 10 ॲड्रेस असेल आणि रीड ऑपरेशन 1 असेल आणि राईट ऑपरेशन जर 0 असेल तर आणि CS बार जर 0 असेल तर काय होतं, डेटा बस टू पोर्ट सी, डेटा बस कडनं पोर्ट सीकडे डेटा ट्रान्सफर होतो, राईट. नंतर जर A0 A1 11 असेल, RD जर 1 असेल आणि WR बार जर 0 असेल आणि CS बार जर 0 असेल, डेटा बस टू कंट्रोल रजिस्टर. मग डेटा बस थ्रू कुठं जातं, डेटा कंट्रोल रजिस्टरमध्ये जातं. क्लिअर. आणि नंतरची कंडिशन जर A0 A1 RD बार WR बार डोंट केअर असेल, काही पण असेल आणि CS बार जर 1 असेल तर हे डिसेबल फंक्शन आहे. म्हणजे डेटा बस ही ट्रायस्टेटेड म्हणजे हाय इम्पिडन्स, म्हणजे त्याच्यावरतून डेटा ट्रान्सफर होत नाही, कारण ही जी IC आहे तीच सिलेक्ट होत नाही ना, म्हणून. नंतर जर डेटा ॲड्रेस 11 असेल आणि RD बार जर 0 असेल आणि WR बार 1 असेल आणि हे 0 असेल तर काय, इट इज अ इलिगल कंडिशन होतं, राईट. रीड ऑपरेशन नाही केला जातं. कंट्रोल वर्ड रजिस्टरसाठी आहे तो ॲड्रेस, तर कंट्रोल वर्ड रजिस्टरमध्ये डेटा आपण राईट करू शकतो प्रोग्राम ॲज अ प्रोग्रामर, म्हणून रीड करू शकत नाही, म्हणजे रीड करू शकत नाही, म्हणून हा इलिगल कंडिशन आहे, राईट. नंतरच्या ॲड्रेसला आहे डोंट केअर आणि नंतर RD बार आहे 1, नंतर WR बार 1 आणि CS बार 0. मग हे काय, डेटा बस इज पुन्हा ट्रायस्टेटेड असं आहे. आता हे सगळं झालं, आपण डिटेलमध्ये बघितलं. पुन्हा एकदा हे बकवाट हे पुस्तक टेक्स्ट बुक आहे. आता रेफरन्स बुकमधलं आपण हेच सेम बघूयात. आणि याच्यामध्ये जी पिन डायग्राम बघितली ना डिटेलमध्ये, आता फंक्शनल पिन डायग्राम कशी असते आणि पुन्हा एकदा हे फंक्शनिंग रिपीट होतं ते आपण बघूया, चालेल. ठीक. तर आता पुन्हा बघूया प्रोग्रामेबल पेरिफेरल इंटरफेस, दॅट इज PPIC 8255 काय आहे. मी पटपट वाचून दाखवतो म्हणजे हे रिपीट होतं. म्हणजे काय, प्रोग्रामेबल पेरिफेरल इंटरफेस इज अ मल्टीपोर्ट डिव्हाइस. हे आपल्याला माहिती आहे, हे काय मल्टीपोर्ट डिव्हाइस आहे. कोणते, द डिव्हाइस पोर्ट मे बी प्रोग्राम्ड इन द व्हरायटी ऑफ वेज ॲज रिक्वायर्ड बाय द प्रोग्रॅमर. म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये हे जे पोर्ट आहेत आपल्याला प्रोग्राम करता येतात प्रोग्रामरला. ओके. द डिव्हाइस इज व्हेरी युजफुल फॉर इंटरफेसिंग पेरिफेरल डिव्हाइसेस. जे पेरिफेरल डिव्हाइसेस आहे त्याला इंटरफेस करण्यासाठी हे जे डिव्हाइस आहे खूप युजफुल आहे. म्हणजे द टर्म PIA म्हणजे PIA काय आहे, पेरिफेरल इंटरफेस अडॅप्टर इज ऑल्सो यूज बाय सम मॅन्युफॅक्चरर. म्हणजे काय, याच्यामध्ये पेरिफेरल इंटरफेस अडॅप्टर पण कुठं मॅन्युफॅक्चरर वापरतात. ओके. नंतर आता बघूया इंटेल 825 आहे, जे आपण याच्या अगोदर पण बघितलं आहे. तर पुन्हा एकदा रिपीट करूयात. ओके. म्हणजे काय, इन इंटेल 8255 इज अ प्रोग्रामेबल पेरिफेरल इंटरफेस. इट हॅज द 2 वर्जन्स, नेमली द इंटेल 8255A अँड द इंटेल 8255A5. हे 2 वर्जन आहे 8255चे, 8255A आणि 8255A5. मग जनरल डिस्क्रिप्शन फॉर बोथ आर सेम, म्हणजे दोघांचं जनरल डिस्क्रिप्शन सारखंच आहे. मग इट्स मेन फंक्शन डिफरन्सेस इन देअर इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक्स. फक्त याच्यामध्ये डिफरन्स म्हणजे कसे, इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक्सचा डिफरन्स आहे. हेअर आफ्टर दे विल बी रेफर टू ॲज अ 8255. तरी पण हे काय 8255 म्हणून रेफर करतात, फक्त इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक्स थोडंफार चेंजेस आहे म्हणून ते इग्नोर करूया ते. नंतर
इट्स मेन फंक्शन आर टू इंटरफेस पेरिफेरल डिव्हाइस. याचं मेन फंक्शन काय, इंटरफेस करायचं आहे. कोणता पेरिफेरल डिव्हाइस, कोणाबरोबर 8255, म्हणजे 8255 वापरून 8085 बरोबर इंटरफेस करण्यासाठी वापरलं जातं. टू द मायक्रो कम्प्युटर म्हणजे काय, इट्स मेन फंक्शन आर टू इंटरफेस पेरिफेरल डिव्हाइसेस टू द मायक्रो कम्प्युटर. मायक्रो कम्प्युटरला पेरिफेरल डिव्हाइस इंटरफेस करण्यासाठी या आयसीचा मेन उपयोग आहे. ओके. इट हॅज द 3 8-bit पोर्ट्स, म्हणजे 3 8-bit पोर्ट्स आहेत. नेमली पोर्ट ए, पोर्ट बी, पोर्ट सी अँड पोर्ट सी. मग पोर्ट सी हॅज बीन फर्दर डिवायडेड इंटू 2 TWO, 2 ऑफ 4 बीट पोर्ट्स, म्हणजे 2 पोर्टमध्ये 4 बीटच्या पोर्टमध्ये पोर्ट सी डिवाइड होतं. दॅट इज पोर्ट सी अप्पर आणि पोर्ट सी लोअर, हे आपण माहिती घेतलं. नंतर द टोटल 4 पोर्ट्स आर अवेलेबल. म्हणून ॲक्च्युली 8 बीटचे 3 पोर्ट आहेत, पण याच्यामध्ये आपण काय सांगतो की याच्यामध्ये 4 पोर्ट अवेलेबल आहेत. म्हणजे कोणकोणते, पोर्ट ए 8 बीट, पोर्ट बी 8 बीट, 8 बीट, नंतर पोर्ट सी अप्पर 4 बीट आणि पोर्ट सी लोअर 4 बीट. ओके. असं thus the total of 4 ports are available, 2 8-bit ports and 2 4-bit ports, right? Each ports can be programmed either as an input port or an output port. म्हणजे जो प्रत्येक जे पोर्ट आहे ते प्रोग्रामरला प्रोग्राम करता येतात, काय म्हणून, ॲज अ इनपुट पोर्ट म्हणून किंवा आउटपुट पोर्ट म्हणून. ओके. आर्किटेक्चरमध्ये बघूयात आता पुन्हा काय ते लास्ट टाईम आपण सगळं डिटेलमध्ये बघितलं, पुन्हा एकदा व्ह्यू बघूया. आता हे बघा, स्कीमॅटिक डायग्राम म्हणजे ही फंक्शनल पिन डायग्राम. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पिन लगेच नंबर लक्षात ठेवायची गरज नाही आहे. दॅट इज 8255. नंतर D0 to D7 लक्षात ठेवलं, बाय डायरेक्शनल दिलं. नंतर इनवर्ड डायरेक्शनला इनपुट सिग्नल म्हणून CS बार, नंतर रिसेट इनपुट A0 A1 इनपुट, नंतर RD बार इनपुट, WR बार इनपुट, नंतर राईट साईडला बघा ग्राउंड इनपुट, VCC इनपुट, नंतर बाय डायरेक्शनल PB0 to PB7, नंतर बाय डायरेक्शन PC0 to PC3, नंतर बाय डायरेक्शनल PC4 to PC7 आणि नंतर बाय डायरेक्शनल PA0 to PA7. क्लिअर असं आहे. आता आर्किटेक्चर ऑफ 8255 बघूया. याच्यामध्ये काय, फिगर शो द पिन डायग्राम ऑफ 8255A, म्हणजे इट इज अ फंक्शनल पिन डायग्राम किंवा याला स्कीमॅटिक डायग्राम बोलू. इट इज अ 40 पिन IC पॅकेज. इट ऑपरेट्स ऑन अ सिंगल 5 व्होल्ट DC सप्लाय. 5 व्होल्टच्या DC सप्लायवर ऑपरेट होते. इट्स इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आर ॲज फॉलो. याच्यामध्ये अगोदर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स बघून घेऊया, नंतर इच पिनचं जसं लास्ट टाईम फंक्शनिंग बघितलं तसं आपण बघूया. ओके. तर काय याच्यामध्ये इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक पहिला आहे, ॲम्बियंट टेम्परेचर असतं 0 to 70 डिग्री, म्हणजे जे ॲम्बियंट टेम्परेचर आहे त्याला सूट होणार ते आहे 0 to 70 डिग्री सेल्सिअस. नंतर व्होल्टेज ऑन एनी पिन, म्हणजे जे कोणत्या पिनला जे व्होल्टेज असतं ते किती असतं 0.5 व्होल्ट टू 7 व्होल्टपर्यंत असू शकतं. नंतर पॉवर डिसिपेशन काय असतं 1 वॅट, इट इज अ लो पॉवर डिसिपेशन. नंतर VIL काय, इनपुट म्हणजे त्याला बोलतात इनपुट लो व्होल्टेज, इनपुट लो व्होल्टेज. आणि मिनिमम काय असतं 0.5 व्होल्ट आणि मॅक्झिमम काय होतं 0.8 व्होल्ट, राईट. नंतर इनपुट हाय व्होल्टेज म्हणजे VIH. मग VIH काय असतं, VIH असतं इनपुट हाय व्होल्टेज इज इक्वल टू, म्हणजे मिनिमम असतं हाय व्होल्टेज 2 व्होल्ट आणि मॅक्झिमम असतं 20 म्हणजे 5 व्होल्ट, राईट. नंतर VOL दॅट इज आउटपुट लो व्होल्टेज. मग आउटपुट लो व्होल्टेज काय असतं VOL इज इक्वल टू 0.45 व्होल्ट. नंतर VOH, अगोदर VOL होता लो व्होल्टेज. नंतर VOH काय असतं आउटपुट हाय व्होल्टेज दॅट इज 2.4 व्होल्ट. नंतर आहे IDR म्हणजे काय इज इक्वल टू डार्लिंगटन ड्राईव्ह करंट. IDR म्हणजे काय डार्लिंगटन ड्राईव्ह करंट, म्हणजे याचं हे मिनिमम 1 मिली करंट असतं, मॅक्झिमम 2 मिली ऑफ एनी 8 पिन ऑफ पोर्ट. म्हणजे
कोणते मिनिमम आहे तर प्रत्येक ते पोर्ट पिन आहे तर मिनिमम किती 1 एम्पियर आणि मॅक्झिमम किती 4 मिली एम्पियर असते काय डार्लिंग टोन ड्राईव्ह करंट क्लिअर. नंतर द पिन्स फॉर व्हेरियस पोर्ट्स आर ॲज फॉलोज. मग कोणकोणते पिन आहेत पोर्टसाठी PS0 to PS7. मग हे काय 8 पिन्स फॉर पोर्ट ए, नंतर PB0 to PB7 8 पिन्स फॉर ऑफ पोर्ट बी, नंतर PC0 to PC3 4 पिन्स ऑफ पोर्ट सी लोअर आणि PC4 to PC7 4 पिन्स ऑफ पोर्ट सी अप्पर. ओके. नंतर द इम्पॉर्टंट कंट्रोल सिग्नल्स आर ॲज फॉलो. मग जे कंट्रोल सिग्नल आहेत इम्पॉर्टंट ते कोणकोणते ते बघूया. पहिला आहे CS बार दॅट इज चिप सिलेक्ट. याला काय बोलतं याचं डिस्क्रिप्शन आहे इट इज अ चिप सिलेक्ट सिग्नल. लास्ट टाईम आपण बघितलं कॅनव्हर्समध्ये पण तुम्हाला हे पाठच व्हावं म्हणून आपण पुन्हा एकदा रिपीट करतो. ओके. इट इज द चिप सिलेक्ट इनपुट म्हणजे द लो स्टेटस ऑफ दिस सिग्नल एनेबल द कम्युनिकेशन बिटवीन CPU अँड 8255. म्हणजे 8085 आणि 8255चं इंटर कम्युनिकेशन करायचं असेल तर ही चिप सिलेक्ट पिन हे ॲक्टिव्ह लो असली पाहिजे. CS बार इज इक्वल टू 0 असली पाहिजे. जर 0 असेल तर हे 8255 एनेबल असेल. त्याच्यासाठी आपल्याला दोघांमध्ये 8255 म्हणजे CPU आणि 80 म्हणजे 8085 दॅट इज CPU आणि 8255 यांच्यामध्ये इंटर कम्युनिकेशन करता येईल. अदरवाईज नाही. क्लिअर. जर 1 असेल तर. नंतर RD बार आहे. व्हेन RD बार गोज लो द 8255 सेंड्स आउट data or status information to the CPU on the data bus. In other words, it allows the CPU to read data from the input ports of the 8255. जे 8255 चे इनपुट पोर्ट आहे जर RD बारला जर आहे त्याच्यातला जो डेटा आहे 8255 मधला तो डेटा लाईनवर अवेलेबल होतो आणि तो 8085 रीड करतो. ओके. नंतर राईट ऑपरेशन काय WR बार. When WR bar goes low, the CPU writes data or control word register to 8255. म्हणजे काय करतं राईट जर ऑपरेशन ही जर लाईन ॲक्टिव्ह लो झाली तर मायक्रो जे प्रोसेसर आहे 8085 एक तर कंट्रोल वर्ड रजिस्टरमध्ये डेटा राईट करतो किंवा त्याच्या वेगळं सेपरेट जे लोकेशन दिलं आहे तिथं डेटा राईट करतो. ओके. कुठनं 8085 करणं कोण 8085 करतो 8255 राईट. नंतर द CPU राईट डेटा इन टू द आउटपुट पोर्ट ऑफ 8255. म्हणजे CPU काय करतं डेटा राईट करतं कोणाच्या पोर्टला 8255च्या आउटपुट पोर्टला अँड द कंट्रोल वर्ड इन टू द कंट्रोल वर्ड रजिस्टर. आणि पुन्हा डेटा राईट करतं कुठं कंट्रोल वर्ड रजिस्टर कोणाचं 8255च्या कंट्रोल वर्ड रजिस्टर. राईट. कंट्रोल वर्ड थोडक्यात डेटा कंट्रोल वर्ड डेटा म्हणजे त्याला तो रीड कर कुठं कंट्रोल वर्ड रजिस्टरमध्ये राईट करतो. क्लिअर. कंट्रोल वर्ड रजिस्टरमधला डेटा आपल्याला रीड करता येत नाही फक्त राईट करता येतं. कोण करतं मायक्रो प्रोसेसर 8085. ओके. नंतर बघूया A0 and A1. तर A0 A1 काय द सिलेक्शन ऑफ input port and the control word register is done using A0 and A1 in conjunction with the RD bar, WR bar, A0 WR bar, RD bar, WR bar, and A0 and A1 are normally connected to the least significant bit of the address bus. Okay. हे काय केलेलं असतं जे मायक्रो प्रोसेसरचा ॲड्रेस बस आहे A0 आणि A1 AD0 A1 याच्या लिस्ट सिग्निफिकंट ॲड्रेस बसला कनेक्ट केलेलं असतं आणि हे कोणाच्या कंजंक्शनमध्ये वापरलं जातं म्हणजे RD बार WR बार राईट आणि थोडक्यात म्हणजे CS बार पण. मग त्याचं कंट्रोलिंग मग हे काय करतं A0 आणि हे काय करण्याचं काम करतं पोर्ट सिलेक्ट करण्याचं काम करतं आणि कंट्रोल वर्ड रजिस्टरमध्ये डेटा राईट करण्यासाठी याचं ऑपरेशन होतं. राईट. तर याच्यासाठी आपण बघूया फॉर द फर्स्ट युनिट ऑफ 8255 दॅट इज 8255 म्हणजे याच्यामध्ये बघा इफ 8255 युनिट्स आर यूज द ॲड्रेस ऑफ द पोर्ट्स ॲज फॉलोज. तर
दोन जर 8255चे युनिट वापरले हां, तर त्याच्यासाठी जे ॲड्रेस फॉर्मॅट दिले ते कोणकोणते बघा. पोर्ट ए त्याची कंट्रोल वर्ड रजिस्टर पण दिलं आहे आणि पोर्ट कंट्रोल वर्ड रजिस्टर ॲड्रेस त्याचा ॲड्रेस. पोर्ट एसाठी ॲड्रेस आहे 00, पोर्ट बीसाठी 01, पोर्ट सीसाठी 02 आणि पोर्ट 3साठी 03. ओके, असं आहे. क्लिअर. म्हणजे जर काय असेल याचं A0 आणि A1चा ॲड्रेस 00 असेल तर पोर्ट ए सिलेक्ट होतं, 01 असेल तर पोर्ट बी, 02 असेल तर पोर्ट सी आणि 03 असेल तर कंट्रोल वर्ड रजिस्टर. म्हणजे 00 असेल तर पोर्ट ए, 01 असेल तर पोर्ट बी आणि 10 असेल तर पोर्ट सी आणि 11 असेल तर पोर्ट कंट्रोल वर्ड रजिस्टर. ओके देन राईट. नंतर बघूया हे पहिलं युनिट. आणि फॉर द सेकंड युनिट ऑफ 8255 द 8255 म्हणजे काय, पोर्ट काय होतं नंतर पोर्ट कंट्रोल वर्ड रजिस्टर आणि पोर्ट कंट्रोल वर्ड रजिस्टर ॲड्रेस. तर याच्यासाठी सेकंड युनिट पोर्ट ए म्हणजे त्याचा ॲड्रेस आहे 08, नंतर पोर्ट बीचा ॲड्रेस आहे 09 आणि पोर्ट सीचा ॲड्रेस आहे 0A आणि कंट्रोल वर्ड रजिस्टर 0B. आता याच्यामध्ये बघू काय पोर्ट सेक्शन ए आणि सेक्शन 2 हे आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहे तरी बघून घेऊ. म्हणजे काय, इफ वी राईट द इन्स्ट्रक्शन इन 00 in it means that is for the port A of 82551. म्हणजे जर 00 जर असेल ॲड्रेस तर हे कशासाठी असणार आहे, इन पोर्ट एसाठी कोणाच्या 8255.1 साठी. नंतर व्हेन दिस इन्स्ट्रक्शन इज एक्झिक्युटेड डेटा आर ट्रान्सफर फ्रॉम पोर्ट ए टू ॲक्युमुलेटर. म्हणजे जर ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली तर डेटा ट्रान्सफर होतं कुठून, पोर्ट एपासून ॲक्युमुलेटरकडे. नंतर द इन्स्ट्रक्शन आउट म्हणजे इन्स्ट्रक्शन आउट 03 विल ट्रान्सफर द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर टू द कंट्रोल वर्ड रजिस्टर ऑफ 8255.1. म्हणजे काय, याच्यामध्ये जर आउट 03 इन्स्ट्रक्शन असेल तर 03 हे जे ॲड्रेस आहे तर कंट्रोल वर्ड रजिस्टर आहे पहिल्या सेक्शन युनिटमध्ये. पहिल्या सेक्शनमध्ये त्याच्यामध्ये पॉईंट दिलं काय 8255.1 8255.2. ओके, असं म्हणजे ॲक्युमुलेटरमधला कंटेंट कंट्रोल वर्ड रजिस्टरमध्ये काय होतं, राईट होतं असं. द इन्स्ट्रक्शन इन 09 ट्रान्सफर द डेटा फ्रॉम द पोर्ट बी ऑफ 8255.2 टू द ॲक्युमुलेटर and out 0A transfer the content of accumulator to port C of 8255.2. The instruction out 0B transfer the content of accumulator to the control word register of 8255.2. Yeah, the in instruction is used for the port which has been defined as the input port. Input in instruction हे input port साठी वापरता. After in the address of the port is specified. Similarly, out instruction is used for ports which have been defined as the output ports. After output instruction the address of the port is specified. म्हणजे याच्यामध्ये काय आहे ते ॲड्रेस पोर्टचा ॲड्रेस इंडिकेट केलेलं आहे इनपुटसाठी आणि आउटसाठी. क्लिअर. फॉर कंट्रोल वर्ड रजिस्टर ओनली आउट इन्स्ट्रक्शन इज यूज. कंट्रोल वर्ड रजिस्टरसाठी इन नाही केलं जातं, फक्त आउट इन्स्ट्रक्शन केलं जातं. राईट. आउट इन्स्ट्रक्शन इज यूज. इट्स कंटेंट कॅन नॉट बी रीड. म्हणजे याच्यातला जो कंटेंट आहे तो रीड करता येत नाही. कंट्रोल हाऊ पोर्ट्स आर डिफाईन्ड ॲज अ इनपुट और आउटपुट पोर्ट हॅज बीन डिस्कस. म्हणजे तुला म्हणजे जे पोर्ट्स आहे ते कसं फंक्शनिंग होते इनपुट आणि आउटपुट ते आपल्याला लेटर ऑन बघायचं. हे असं डिस्क्रिप्शन आहे. तर आपल्यामध्ये हे जे आहे ना युनिट 2 आणि हे युनिट 1 फॉर फर्स्ट युनिट हे जास्त इम्पॉर्टंट नाही. A0 आणि A7पर्यंत इम्पॉर्टंट आहे आणि मगाशीचा जो टेबल आहे तोच आपल्यासाठी प्रॉपर आहे. ओके.
ओके, मग आपण काय करूया आता, स्टॉप करू. नंतरचा जो लेक्चर आहे तो नेक्स्ट डेला बघूया. चालेल, ठीक आहे, बाय.